नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरी एच मराठीमध्ये. तर आजच्या व्हिडिओपासून आपण एका नवीन सिरीजला सुरुवात करणार आहोत आणि ते सिरीज असणार आहे गणितातील संभाव्य प्रश्नांची धमाकेदार सिरीज. आता या सिरीजमध्ये आपण काय करणार आहोत, तर असे नवीन नवीन प्रश्न बघणार आहोत जे परीक्षेत येण्याची ज्यांची संभावना जास्त आहे, ते परीक्षेत येऊ शकतात किंवा त्याच्यावर आधारित प्रश्न परीक्षेत येतील. ठीक आहे. आणि या सिरीजमध्ये आलेल्या प्रश्नांचा जर आपण सराव केला तर नक्कीच तुम्ही कोणत्याही परीक्षेतील गणिताचे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकाल. ठीक आहे. तर आपण जे प्रश्न घेणार आहोत त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा, ते अगोदर सोडून बघा आणि बघा तुम्ही गणिताला कसं इझी करून टाकाल. ठीक आहे. तुमच्यासाठी इझी होऊन जाईल गणित. ठीक आहे. ओके. तर या सिरीजमधला आजचा पहिला भाग आहे आणि या पहिल्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे आपण वळत आहोत. तर या भागातील पहिला प्रश्न आहे, काय म्हणते की दोन संख्यांची बेरीज 9 असून त्यांच्या व्यस्तांची बेरीज 1/2 आहे, तर त्यापैकी एक संख्या कोणती. चला ठीक आहे. आपल्याला त्या संख्या माहीत आहेत का? नाही. चला, तर आपल्याला संख्या माहीत नाही तर त्यांना एक्स वाय पकडू आपण, म्हणजे एक्स आणि वाय. ठीक आहे. यांची जी बेरीज आहे ती किती आहे? ते 9 आहे. ओके. आणि यांचे व्यस्त काय असतं त्यांचं उलटं, म्हणजे एक्सचा व्यस्त किती होईल? 1/x आणि वायचा व्यस्त किती होईल? 1/y. यांची जर बेरीज केली तर बेरीज किती येत आहे म्हणते? 1/2. इथपर्यंतही समजलं. आता इथं क्रॉस करतो आपण, तिरका गुणाकार ज्याला म्हणतो आपण, म्हणजे 1 गुणिला वाय म्हणजे वाय आणि 1 गुणिला एक्स म्हणजे एक्स. म्हणजे यांची जर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर म्हणजे वर काय येईल? एक्स प्लस वाय आणि अपॉनमध्ये ह्या दोघांचा गुणाकार म्हणजे काय आहे? एक्स वाय. बरोबर किती मिळतं आपल्याला? 1/2. इथपर्यंत गोष्ट समजली. आता बघा, ह्या जो एक्स प्लस वाय आहे याची किंमत किती आहे? 1, म्हणजे हा इकडे बघितलं तर 1 किंमत आहे आणि इकडे जर याची किंमत बघितलं तर किती आहे? 9. ठीक आहे. ओके. म्हणजेच हा जो 1 आहे, कोणता? हा 1, याची ओरिजिनल किंमत किती आहे? 9. म्हणजे हा जो 1 आहे हा 9च्या बरोबर आहे. तर खाली जो 2 आहे हा कितीच्या बरोबर असेल? हा 1 बरोबर 9, तर 2 बरोबर किती होतील? याचे दुप्पट. बरोबर आहे. म्हणजे हे होतील 9 दुने 18. इथपर्यंत गोष्ट समजली असेल. म्हणजे दोन संख्या ज्यांचा गुणाकार 18 आणि त्यांची बेरीज किती यायला पाहिजे? 9. ठीक आहे. तर अशा कोणत्या दोन संख्या आहेत? 6 आणि 3. बरोबर आहे. दोघांचा गुणाकार 18 आणि दोघांची बेरीज 9. बरोबर आहे. ओके. तर त्यापैकी एक संख्या असेल 6 आणि दुसरी संख्या असेल 3. बरोबर आहे. ओके. तर आता ऑप्शनमध्ये बघू. ऑप्शनमध्ये फक्त एकच संख्या कोणती आहे? तर ती आहे 6. दुसरी विचारली असती तर ती किती असते? 3. ओके. तर ह्या ऑप्शननुसार याचा बरोबर आन्सर काय असेल? तर 6 या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे वळू आपण. ओके. दुसरा प्रश्न काय म्हणत आहे की 0.27 चलो अपॉन पीचा स्क्वेअर बरोबर किती आहे? 27. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. तर हे याच्या जागेवर येईल आणि हा इकडे जाईल, म्हणजे काय होईल? पीचा वर्ग बरोबर 0.27 अपॉन 27. इथपर्यंत गोष्ट समजली. आता बघा, पॉईंट नंतर दोन संख्या आहेत 1 आणि 2. ठीक आहे. तिथं पॉईंट देत आहे, त्याच्यानंतर 2 शून्य देत आहे. याचा अर्थ काय झाला? पॉईंट बॅलन्स झाला. ठीक आहे. ओके. म्हणजे आता पॉईंट हटला, म्हणजे हा झाला 27 आणि हा झाला 2700. ओके. इथपर्यंतही समजलं. तिथं 27ला 27 खतम झाला, म्हणजे याचा अर्थ काय झाला? पीचा जो वर्ग झाला हा काय झाला? 1/100 झाला. गोष्ट समजली. आता पीची व्हॅल्यू काढली म्हणजे वर्गमूळ काढावं लागेल. तर 1चा वर्गमूळ 1 आणि 100चा जो वर्गमूळ आहे तो किती आहे? 10. ओके. इथपर्यंतही समजलं. आता पीची व्हॅल्यू जर काढली पॉईंटमध्ये तर बघा 1/1 म्हणजे एकच होईल आणि हा एकावर किती शून्य आहे? 1, म्हणून एका संख्येनंतर पॉईंट देऊन द्या, एका संख्येनंतर पॉईंट द्याला. आता इकडे काही नाही, म्हणजे इकडे किती येईल? 0. म्हणजे पीची जी व्हॅल्यू आहे ती किती आहे? 0.1. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे? 3चा पॉवर x मायनस वाय बरोबर किती आहेत? 27. ओके. आणि 3चाच पॉवर x प्लस वाय ओके बरोबर किती आहे म्हणत आहे? 243. ओके. इथपर्यंत समजलं आपल्याला. आता बघा, हा जो 27 आहे हा काय? 3चा घन आहे. 3चा घन 27. ठीक आहे. आणि हा 243 काय? 3चा जो पॉवर आहे हा 5 आहे, म्हणजेच किती होते? 243. ओके. याचा अर्थ एक्स मायनस वायची व्हॅल्यू 3 आणि एक्स प्लस वायची व्हॅल्यू किती आहे? 5. इथपर्यंत समजलं. ओके. इथपर्यंत आम्हाला समजलं आहे. आता एक्स मायनस वाय बरोबर 3 मिळाला आम्हाला आणि एक्स प्लस वाय बरोबर आम्हाला 5 मिळाला. आता ही जर कंडिशन आली कुठे
ठीक आहे, दोन संख्यांची बेरीज दिली आहे, दोन संख्यांची वजाबाकी, तर तिथून पहिली संख्या मोठी असते, दुसरी संख्या लहान असते. तर मोठी संख्या जर तुम्हाला काढायची आहे, आता स्टार्टिंगची जी संख्या असेल ती मोठी असेल म्हणजे x आहे मोठा, याची जर व्हॅल्यू काढायची आहे तर काय करायचं, त्या दोन्ही संख्यांची बेरीज म्हणजे 5 आणि 3 8, 8/2 म्हणजे किती आहे आन्सर 4. आणि yची जर किंमत काढायची म्हणजे लहान संख्येची जर किंमत काढायची यांची वजाबाकी करा, म्हणजे 5तून 3 गेले उरले 2, 2/2 बरोबर किती येईल 1. ठीक आहे, म्हणजे x ची किंमत किती आहे 4, yची किंमत किती आहे 1. तर आपल्याला काय विचारलं आहे प्रश्नात, तर x ची किंमत किती, तर x ची किंमत किती येईल, ऑप्शन सी 4 येईल. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. खालीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. चला ठीक आहे, किती आहेत 4/5, 5/6, त्याच्यानंतर 6/7 आणि त्याच्यानंतर 8/9. ठीक आहे, याचे दोन पद्धत सांगत आहे मी तुम्हाला. ठीक आहे, एक युनिव्हर्सल जे कुठेही लागते, एक स्पेशल केसमध्ये लागते. ठीक आहे, आता बघा ह्या दोघांमधलं अंतर बघितलं 1 आहे, इथेही बघितलं 1, इथे बघितलं 1, इथे बघितलं 1, म्हणजे जो अंतर आहे तो सारखा आहे 1 1. आणि वरची जी संख्या आहे ते खालच्या संख्येपेक्षा लहान आहे, म्हणजे असं म्हणू शकतो की अंश लहान आहे छेदापेक्षा. ही जर कंडिशन आली आणि फरक जर सारखा असला तर जी संख्या मोठी किंवा ज्याचा अंश मोठा तो मोठी. ठीक आहे, म्हणजे इथं मोठी संख्या काय असणार 8/9 आणि ज्याचा अंश लहान ते लहान. गोष्ट समजली, ओके समजली. ठीक आहे, ती स्पेशल केस आहे, जिथं फरक सारखा आहे तिथंच असं तुम्ही ग्राह्य पकडू शकता. बट जर फरक सारखा नसेल तर मग काय करायचं, मग अशा कंडिशनमध्ये इथं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ओके, क्रॉस मल्टिप्लिकेशन आता कसं होते बघा. ठीक आहे, आता क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या वेळेस काय करायचं, कोणतीही दोन संख्या पकडा तुम्ही. ठीक आहे, आता मी ह्या 2 पकडलं. ठीक आहे, ह्या 2मध्ये मी कंपॅरिझन करत आहे. तर कंपॅरिझन करताना काय करायचं, तिरका गुणाकार, याचा गुणाकार याच्यासोबत आणि याचा गुणाकार याच्यासोबत. तर बघा हा अंश आहे, याचा छेद आहे, तर ज्याचा अंश आहे त्याचा खाली यांचा गुणाकार लिहायचा, म्हणजे sin 24 अंश इकडे आहे म्हणून 24 खाली. ठीक आहे, 5 25, बघा इकडे अंश आहे म्हणून 25 इकडे. आता बघा मला सांगा 24 मोठे आहेत की 25, ऑफकोर्स 25 मोठे आहेत. ती ही लहान संख्या ही इथं खतम झाली कारण की आपल्याला मोठा पाहिजे. ओके, आता इकडे याचा कंपॅरिझन याच्यासोबत करा, म्हणजे पुन्हा तसंच 7 5 35 आणि 6 6 36. ठीक आहे, ओके. तर बघा आपल्याला मोठं पाहिजे, हा झाला छोटा, हा आहे मोठा. आता याचं कंपॅरिझन समोरसोबत करा, म्हणजे 6 × 9 54 आणि 7 × 8 किती होईल 56. आता मोठा कोणता आहे यापैकी, 56 मोठा आहे, हा लहान आहे, म्हणजे यापैकी मोठी संख्या कोणती झाली 8/9. तर ही दुसरी पद्धत आहे. ठीक आहे, तर ही जी पद्धत आहे आता जी सांगितली हे युनिव्हर्सल आहे, हे कुठेही तुम्ही लावू शकता. ठीक आहे, ओके. तर इथं जे मोठी संख्या येईल ती कोणती येईल 8/9. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतं आहे, ती लहानात लहान संख्या कोणती. बघा इथं लहानात लहान हा वाक्य आला, म्हणजे शब्द आला आहे, ज्यात 13 जोडल्यास ती 42 36 आणि 45ने पूर्णपणे विभाजित आहे. ओके ठीक आहे, लहानात लहान हा शब्द आला, तिथं काय करतो आपण, तिथं एलसीएम काढतो. एलसीएम म्हणजे लसावे. ठीक आहे, तर पहिले आपण काय करू, 42 त्याच्यानंतर 36 और 45 यांचा एलसीएम काढून टाकू. ठीक आहे, एलसीएम काढलं तर आपण अगोदर बघतो की लहानात लहान संख्या आहे ज्याने ह्या तिन्ही संख्यांना भाग तुटेल, ती कोणती आहे 3. तर 14 3 42, 12 3 36 आणि 15 3 45. चला ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या तिन्ही संख्यांना एका संख्येने भाग तुटत आहे का नाही, मग कोणत्याही दोन संख्या घ्या ज्याला भाग तुटेल एका कॉमन संख्येने. तर मी पुन्हा 3ने भाग तोडत आहे, तिथं येईन किती येईन 3 × 12 आणि 3 × 5 = 15, याला भाग तुटत नाही, ही जशीच्या तशी. त्याच्यानंतर 2नी भाग तुटत आहे, तर 7 2 आणि 5ला भाग तुटत नाही 2चा, ती जशीच्या तशी. आता इथं भाग तुटत नाही. ठीक आहे, आता भाग तुटणं इम्पॉसिबल आहे तिन्ही संख्याला. तर अशा कंडिशनमध्ये यांचा करून टाका गुणाकार. तर यांचं गुणाकार केलं तर किती येईल, हे झाले तुमचे 14 5 70. ठीक आहे, ओके 70. तर हे झाले गुणीला इकडे 9 9 2 18. ठीक आहे, तर 18 × 7 18 7 126 आणि त्याच्यावर 1 0, म्हणजे 1260ला ह्या 45 36 आणि 42ने पूर्णपणे भाग जाईल. याचा अर्थ असा झाला. पण आपल्याला ती संख्या शोधायची आहे, ती संख्या माहीत आहे का आपल्याला नाही, ते सध्या एक्स कन्सिडर केलं आपण आणि याच्यात आपण 13 ॲड केले तर आपल्याला ही संख्या मिळत आहे कोणती 1260, जिला ह्या तिन्ही संख्येने भाग तुटत आहे. म्हणजे ती संख्या काय असेल, एक्स काय असेल 1260 - 13 असेल. बरोबर आहे, म्हणजे एक्स बरोबर 1260मधून 13 गेले तर उरतील किती 1247. म्हणजे ती जी संख्या आहे ती काय असेल 1247. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय म्हणत आहे की एका संख्येच्या 59%. चला ठीक आहे, 59% किती आहेत
8791. ठीक आहे. तर त्याच संख्येच्या 43% किती. ठीक आहे. आता व्हॅल्यू इथं मोठ्या आहेत, आपल्याला माहीत नाही एक्स आहे, आपण पकडलं, आपल्याला माहीत नाही ती संख्या. एक्सची किंमत काढायची आहे, तर इथून काय होते, क्रॉस होतो, बरोबर आहे. क्रॉस केलं तर 43 गुणिला 8791 भागिला 59. ठीक आहे. आता याचा गुणाकार करत बसल्यास खूप वेळ जाईल, हे तर तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. तर इथं आपण डिजिटल सम लावू. ठीक आहे. डिजिटल सममध्ये काय होते, जिथं बेरीज न येते त्याला काटून टाकायची किंवा त्याला शून्य कन्सिडर करून टाकायची. ठीक आहे. तर बघा इथून 9 खतम झाले म्हणजे इथं उरला फक्त 5. ठीक आहे. यांची जर बेरीज केली तर इथे येते 7. ठीक आहे. आणि इथं बघा 9 खतम झाले, 8 आणि 1 9, हेही खतम झाले म्हणजे इथं उरले किती 7. 7 7 49, 49मधून 9 गायब झाले म्हणजे वर किती उरले 4. गोष्ट समजली का तुम्हाला. ठीक आहे. ओके. बघा 7 7 49, मी काय म्हटलं 9ला खतम करून टाका किंवा 9ला 0 पकडायचा म्हणजे उरलेत किती 4, म्हणजे 4/5. ठीक आहे. आता जर अपॉनमध्ये 1 असेल तर इझी होते ना, कोणत्या गोष्टीच्या अपॉनमध्ये जर 1 असेल तर ती संख्या तीच असते, म्हणजे 10/1 म्हणजे 10, 15/1 म्हणजे 15. त्याला आपण 1 कसं आणू शकतो अपॉनमध्ये, याला मल्टिप्लाय बाय 2 करून. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय 2 केलं म्हणजे वरील 8 आणि खाली आले 10, म्हणजे 10 म्हणजे 1 आणि 0 म्हणजे 1 म्हणजे 8/1 म्हणजेच 8. ठीक आहे. आता आपला डिजिटल जो सम यायला पाहिजे तो किती यायला पाहिजे 8. तर जो यांचा गुणाकार करत आहो त्यांची जो गुणाकार आहे त्यांच्या जर डिजिटल सम 8 येत असेल तर तो आन्सर बरोबर आहे. आता इथं बघू कुठं कुठं 8 येते. बघा 7 आणि 3 10, 10 म्हणजे 1 आणि 0 म्हणजेच किती येईल 1. गोष्ट लक्षात येत आहे. आपल्याला पाहिजेत 8 म्हणजे हा खेळ खतम झाला इथं. ठीक आहे. ही इथं किती येतात बघा 6 आणि 4 10, 10 आणि 7 17, 17 म्हणजे 7 आणि 1 8. बघा इथं 8 आले. त्याच्यानंतर 10 आणि 1 11 म्हणजे 1 आणि 1 2. इथे बघितलं 10 आणि 1 11 म्हणजे 1 आणि 1 2, म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला 8 भेटत आहेत. म्हणजे याचा करेक्ट जो आन्सर असेल तो किती असेल 6407. मला सांगा सोपी आहे की नाही, आहे ना. एवढा मोठा गुणाकार करण्यापेक्षा जर आपल्याला डिजिटल सम येत असेल तर हे उदाहरण आपण सोप्या पद्धतीने सॉल्व करू शकतो, आपला वेळही वाचेल, बरोबर आहे. ठीक आहे. तर याच पद्धती आपल्याला शिकून घ्यायच्या आहेत, म्हणजे कमी वेळेत जास्त उदाहरणं कसे करायचे आहे. कारण की एका सेकंदाचा हे काय असतं, आपल्याला वेळ वाचवणे असते, आपल्या एका सेकंदाला महत्त्व असतं एक्झाममध्ये. जर आपण 1 सेकंद वाचवला तर आपला तो पुढचा क्वेश्चन आपण त्याच्यात कवर करू शकतो, बरोबर आहे. तर महत्त्वाचं आहे कुठून वेळ वाचवता येईल. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला हार्ड वर्क तर करायचं आहे, सोबतही आपल्याला स्मार्ट वर्कही करायचं आहे. जर तुम्ही स्मार्ट वर्क करत असाल तर उदाहरणं इझी कराल तुम्ही. ठीक आहे. तर आपण ह्याच गोष्टी ह्या सिरीजमध्ये शिकणार आहोत. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे वळत आहो मी. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो की एक दुकानदार छापील किमतीवर 10% इथं पाहिजे होता मित्रांनो डिस्काउंट सूट. ठीक आहे. सूट दिल्यानंतर पण 26% नफा मिळवतो. जर वस्तूची खरेदी किंमत 800 रुपये असेल तर वस्तूची छापील किंमत किती. चला ठीक आहे. बघा एक फॉर्म्युला माहीत आहे का तुम्हाला, काय कॉस्ट प्राईस अपॉन मार्क प्राईस बरोबर 100 मायनस डिस्काउंट अपॉन 100 प्लस प्रॉफिट. ठीक आहे. ओके. आता कॉस्ट प्राईस म्हणजे खरेदी किंमत किती आहे 800 रुपये. आपल्याला छापील किंमत काढायची आहे म्हणजे MP काढायची आहे, बरोबर. आता बघा डिस्काउंट इथून मायनस केलं आपण तर किती होईल 90 आणि प्रॉफिट इथं ॲड केलं म्हणजे किती होईल 126. गोष्ट समजली. तर बघा 18 पंचे 90, 18 7 126, 5 1 5, 16 पंचे 80 म्हणजे झाले 160. म्हणजे जे MP आहे MP किती येईल तुमच्या 160 × 7 म्हणजे 16 7 112 आणि त्याच्यावर 1 0 म्हणजे त्याची जे मार्क प्राईस म्हणजे जे छापील किंमत आहे ती किती आहे 1120 रुपये. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. काय म्हणते की एका बिलाच्या रकमेवर जर 35% 35% डिस्काउंट दिलं आणि 2 क्रमवार आणि म्हणजे एका साईडला आपण 35% डिस्काउंट देतो आणि दुसऱ्या साईडला 2 कंटिन्यू डिस्काउंट देतो, पहिले 20% नंतर 20%. ठीक आहे. यामधील अंतर 22 रुपये आहे तर त्या बिलाची रक्कम किती. ठीक आहे. तर बघा इकडे तर 35% डिस्काउंट मिळाला, इकडे 2 क्रमवार डिस्काउंट मिळाले, तर एकंदरीत डिस्काउंट काढून टाकू आपण. म्हणजे पहिले 20% नंतर आणि पुन्हा 20% मायनस 20 × 20 अपॉन किती होईल 100. सक्सेसिव्ह केस लावत आहे म्हणजे हे झाले तुमचे 40 आणि इथं 2 शून्य खतम झालेत म्हणजे मायनस किती 4, म्हणजे 40 मधून 4 गेले उरलेत किती 36%.
ओके, इकडे 35% डिस्काउंट मिळत आहे, इकडे 36% डिस्काउंट मिळत आहे. तर या दोघांमधला फरक किती आहे? 1%चा. हा, आणि हा 1% किती रुपयाच्या बरोबर आहे? 22 रुपयाच्या बरोबर आहे. तर कधी वस्तूची किंमत 100% राहते, तर 100% किती असेल? तर इकडे 22वर किती शून्य चढतील? 2 शून्य. म्हणजे त्या बिलाची जी रक्कम असेल ती किती असेल? 2200 रुपये असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणत आहे? 4 संख्या आहेत ए बी सी डी आणि यांची सरासरी आहे 23. ए बी यांची सरासरी आहे 19.5, तर सी डीची सरासरी किती? चला ठीक आहे. बघा 4 संख्या आहेत ए बी सी आणि डी. ठीक आहे. ओके, ह्या प्रत्येकाची ॲव्हरेज आहे 23, म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला 23 आलं. ठीक आहे. 23 प्रत्येकाच्या वाट्याला आलं असं समजू आपण. ठीक आहे. पण ए आणि बीची ॲव्हरेज आहे म्हणते 19.5. चला ठीक आहे. 19.5 इकडे आलं, 19.5 याच्या वाट्याला आलं. तर सी आणि डीची ॲव्हरेज काढायची आहे. मला सांगा इथून किती कमी झाले? ते 0.5 आणि ते 3 म्हणजे 3.5. सेम गोष्टी इथेही झाली. तर हे जे इकडे कमी झालेत बॅलन्स करायसाठी हे इकडे वाढले असतील 3.5 आणि याचे कमी झालेले इकडे वाढले असतील 3.5. ठीक आहे. म्हणजे हे किती झाले? 26.5 आणि हेही किती झाले? 26.5. बरोबर आहे. तर आता दोघांची ॲव्हरेज आहे किती निघेल? 26.5. ठीक आहे. ओके, आन्सर नंबर सी 26.5 यांची ॲव्हरेज असेल. बघा आपल्याला स्मार्ट व्हायचं आहे मित्रांनो. हार्डवर्क तर करायचंच आहे, पण हार्डवर्क एवढंही नाही झालं पाहिजे की आपण फक्त वेळ गुंतवत आहोत आणि आन्सर नाही निघत आहे किंवा त्या आन्सरला खूप वेळ लागत आहे. आपण कॉम्पिटिशनची एक्झाम म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतो. ठीक आहे. ते वेळ गेली आपण 10वी 12वीत जे लेंदी क्वेश्चन्स करत होतो, पुन्हा पेजेस भरून टाकत होतो, आपल्याला तेवढा वेळ नाही आता आपल्याजवळ. ठराविक वेळात जास्त प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत आपल्याला आणि त्याच्यासाठी स्मार्ट होणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. ओके, तर अशा प्रकारे हे क्वेश्चन आपण जर स्मार्टपणे सॉल्व केले तर आपला वेळही वाचेल आणि आपण जास्त क्वेश्चनही अटेम्प्ट करू शकू. ठीक आहे. ते पद्धत गेली आता की 4 संख्यांची सरासरी 23 आहे म्हटल्यावर 23 गुणीला 4 करत बसलं, खूप वेळ जाते याच्यात. ठीक आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. आता काय म्हणत आहे की 3 संख्यांची बेरीज आहे 51, म्हणजे ए प्लस बी प्लस सी ह्या 3 संख्यांची बेरीज आपण 51 आहे असं मान्य केलं. ठीक आहे. जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी गुणोत्तर आहे 4ला 5, एचा बी सोबत जो रेशो आहे किती आहे? 4:5 आहे. चला ठीक आहे. आणि पहिल्या संख्येच्या तिसऱ्या संख्येशी, आता तिसरी संख्या जर इकडे लिहिन तर गडबड होऊन जाईल, तर याच्या जवळ लिहून टाकू कारण की रेशो पहिल्या संख्येसोबत आहे. तिकडे लिहिलं मी सी. ठीक आहे. किती आहे? 1ला 2. तर पहिल्या संख्येच्या दुसऱ्या संख्येसोबत आहे 1ला 2, सॉरी तिसऱ्या संख्येसोबत. ठीक आहे. जो रेशो आहे 1ला 2 आहे, म्हणून याला 1 पहिल्या संख्येला आणि तिसऱ्या संख्येला रेशो दिलं 2. ठीक आहे. इथं खाली आहे जागा, तर हे 4ने भरून टाका. इकडे खाली आहे जागा, हे 1ने भरून टाका. चला ठीक आहे. ओके, भाग तुटत नाही इथं, तर भाग नाही तोडायचं, डायरेक्ट गुणाकार करा. 4 2 8, 4 1 4 आणि इकडे 5 1 5. ठीक आहे. ओके, आता ह्या तिन्ही रेशोंची बेरीज किती येते? हे झाले तुमचे 9 9 आणि 8 17, म्हणजे हे झाले 17. हे 17 कोणाच्या बरोबर असतील? ह्या बेरीजच्या बरोबर. म्हणजे हे 51 बरोबर 17, म्हणजे एक रेशो कितीमध्ये तुटला? 3 मध्ये तुटला. ठीक आहे. 3 मध्ये तुटला. आता काय विचारलं तर तिन्ही संख्यांचा गुणाकार किती? ओके, तर पहिले त्या संख्या शोधून घेऊ. तर तिन्ही संख्येला 3 ने मल्टिप्लाय केला आपण. तिथं किती येईल? 24. इथं किती येईल? 12 आणि इथे येईल 15. तर 15 12 180 होतात. ओके, गुणीला किती? 24. ठीक आहे. ओके, तर इकडे 0 देऊन देत आहे मी. त्याच्यानंतर 18 गुणिले 36 बरोबर आहे, म्हणजे 360 आणि 18 72. ठीक आहे. 360 आणि 72 हे झाले 430 432. ठीक आहे. तर 432 इथं लिहिले मी. ठीक आहे. म्हणजे त्यांचा गुणाकार किती येईल? 4320. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण की चाशणी आणि पाण्याच्या मिश्रणात म्हणजे वॉटरच्या मिश्रणात 60% चाशणी आहे. 60% बोले तो 60% बोले तो 3/5, म्हणजे हा 3x आहे तर हा 2x असेल वॉटर. जर त्यामध्ये 5 लिटर चाशणी आणखीन ॲड केली आपण, चला ठीक आहे, तर मिश्रणात 35% पाणी होते. चला ठीक आहे. हा 35% होत आहे, तर याचा अर्थ हा 65% होत असेल. ठीक आहे. तर सुरुवातीला किती लिटर मिश्रण होते? चला ठीक आहे, चांगला क्वेश्चन आहे. आता मला सांगा, चाशणी ॲड केली ना आपण, वॉटर ॲड केलं का नाही, म्हणजे वॉटरचा जो अमाऊंट अगोदर होता आताही तेवढंच आहे, तो तर चेंज नाही झाला, पण त्याचा पर्सेंटेज चेंज झाला आहे मित्रांनो. ठीक आहे.
म्हणजे पहिले वॉटर किती होता 2x, आताही 2xच राहील. आताचा जो हे आहे मिश्रण आहे त्याच्यामध्ये वॉटर किती आहे बघा. आता जो पहिले मिश्रण होता 5x, त्याच्यात आपण 5 लिटर चाशणी टाकली. याच्या हा आता नवीन हे झाला ना मिश्रण, याच्या 35% म्हणजे किती होते 7/20. हा आताचा पाणी आहे. ठीक आहे. तर आता ह्या दोन्ही गोष्टी बरोबर झाल्या. ठीक आहे. तर हा भागाकार आता इकडे गुणाकारात जाईल म्हणजे किती होईल 20 दुने 40x बरोबर 7×5 35. याचा गुणाकार अगोदर याच्यासोबत नंतर याच्यासोबत 7×5 35x + 35. ठीक आहे. तर हा प्लस आहे इकडे येऊन मायनस होईल म्हणजे 35 40 म्हणून 35 गेले, उरलेत किती 5x बरोबर 35. इथं भाग तोडलं तर आलं 7 म्हणजे एक्सची जी व्हॅल्यू आली ते 7 आली. ठीक आहे. तर सुरुवातीला मिश्रण किती होते, तर सुरुवातीला बघा एकूण मिश्रण किती होते 5x बरोबर आहे. म्हणजे 5 गुणिला एक्सची व्हॅल्यू आहे 7 म्हणजे 7×5 किती येईल 35 लिटर मिश्रण होते अगोदर. किती 35 लिटर. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू की सोनमचे वय 8 वर्षानंतर तिच्या वडिलाच्या निम्मे होईल. ठीक आहे. 8 वर्षानंतर तिच्या वडिलाच्या निम्मे होईल म्हणजे वडील 2 असतील तर याचे अर्धे म्हणजे 1 तिचे वय राहील. ठीक आहे. 8 वर्षा अगोदर म्हणजे बिफोर 8 इयर्स त्याच्या वयाचे गुणोत्तर किती होते 1/3 म्हणजे हे 1 होती तर वडील 3 होते. ओके. तर सोनमच्या वडिलाचे सध्याचे वय किती. ठीक आहे. तर बघा ही पद्धत सगळ्यांसाठी फॉलो होते जे वयाची उदाहरणे आहेत असे रेशो आले तर त्याच्यासाठी. बघा काही वयामध्ये म्हणजे उदाहरणं आहेत त्यांच्यामध्ये एकच वर्ष दिलं राहते 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर किंवा 5 वर्ष अगोदर 10 वर्ष अगोदर. तिथं एकच वर्ष दिलं असते तर एकच वर्ष घ्यायचं. इथं 2 वर्ष दिल्या त्यांची ॲडिशन करायची म्हणजे 8 आणि 8 16. ठीक आहे. नंतरच्या वर्षाचा डिफरन्स काढायचा किती आहे यांच्यामधला डिफरन्स आहे 1. ठीक आहे. तर गुणीला 1 लिहिलं मी इथं. ओके. अपॉनमध्ये काय करायचे इथून क्रॉस करून टाकायचं. क्रॉस केल्याने काय होईल बघा 3×1 3 मोठा मायनस छोटा 2×1 2. त्यांचं जर आपण हे केलं आन्सर काढलं तर किती आहे 16 गुणीला 1 16/1 म्हणजे 16. ठीक आहे. आता हे झाली एक्सची किंमत. ठीक आहे. ते रेशोला जर गुणलं 8 वर्ष अगोदरचा तर 3 गुणीला 16 म्हणजे 16×3 48. हे वय कधीचं आहे 8 वर्ष अगोदरचं. आताचं वय काढायचं आहे तर 8 वर्ष इथं ॲड करून टाका म्हणजे 48 आणि 8 किती होईल 56. म्हणजे सध्याचं वय तिच्या वडिलाचं किती आहे 56. तिचं वय काढायचं असेल तर बघा 16 गुणीला 1 म्हणजे किती होईल 16 16 + 8 म्हणजे किती होईल 24 वर्ष. म्हणजे तिचं सध्याचं वय 24 वर्ष आणि तिच्या वडिलाची किती आहे 56 वर्ष. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण की स्वप्न जान्हवी आणि ऋषी यांनी आपापसात एक केक वाटला. स्वप्नाच्या वाट्याला त्याच्या 5/36 आला. चला ठीक आहे. आणि ऋषीच्या वाट्याला त्याच्या 3/4 भाग आला. ओके. ठीक आहे. आणि उरलेला भाग जान्हवीच्या वाट्याला आला तर जान्हवीच्या वाट्याला किती भाग आला. चला ठीक आहे. आता ह्या दोघांची ॲडिशन करून टाकू. एवढा भाग त्या दोघांनी वाटून घेतला उरलेला जान्हवीला आला असेल. ठीक आहे. एलसीएम किती आहे मित्रांनो 36. तिथं 9ने मल्टिप्लाय इधर भी 9ने मल्टिप्लाय. ते किती झाले 9×3 27 27 5 32. ठीक आहे. 32 किती झाले 36. ठीक आहे. 4चा भाग तुटत आहे 4×8 32 4×9 36 म्हणजे 8/9 म्हणजे 9 पूर्ण भाग होता त्याच्यापैकी 8 तर दोघांनीच घेऊन घेतला. उरला किती 9 पैकी 8 चालला गेला म्हणजे उरला 1 भाग. उरला 1 भाग कितीपैकी 9 पैकी तर हाच तर जान्हवीला आला असेल ना म्हणजे तिच्या वाट्याला किती भाग आला ते 1/9 भाग आला. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की 8 पुरुष 12 स्त्रिया इथं किंवा पाहिजे होतं मित्रांनो. ठीक आहे. 8 पुरुष किंवा 12 स्त्रिया किंवा 18 मुले 6 दिवसात 84 रुपये कमवत असतील तर 18 पुरुष 28 स्त्रिया आणि 39 मुले किती दिवसात 378 रुपये कमवते. ठीक आहे. आता किंवाचा अर्थ समजून घ्या. किंवा म्हणजे ह्या तीनपैकी कोणी एक काम करेल तर 6 दिवसात 84 रुपये कमवणार आहेत. ठीक आहे. तिघांपैकी कोणी एक. तर पहिले आपण यांची इफिशियन्सी काढून घेऊ कार्यक्षमता. ठीक आहे. 8 मॅन बरोबर किती झालेत 12 वुमन बरोबर 18 बॉईज. ठीक आहे. यांची एलसीएम काढून टाका 72 म्हणजे /72. ठीक आहे. ओके. इकडेही /72. भाग तोडलं तुम्ही इथं कितीचा भाग तुटला 9मध्ये इथं 6मध्ये आणि इथं भाग तुटलं 18×4 = 72. ठीक आहे. 4मध्ये भाग तुटला. ठीक आहे. आता बघा
मी काय म्हटलं 3पैकी कोणी एक वर्क करणार आहे, तर मी पुरुषांना घेऊन चालत आहे. म्हणजे 8 पुरुष 6 दिवसात 84 रुपये कमवत आहेत. ठीक आहे. तर किती आहेत, 18 पुरुष प्लस 28 स्त्रिया प्लस 39 बॉईज मिळून किती दिवसात माहीत नाही, एक दिवसात किती रुपये कमवायचे आहेत त्यांना कमवायचे आहेत 378 रुपये. चला ठीक आहे. ठीक आहे. आता काय करायचं, यांच्या ठिकाणी यांची इफिशियन्सी ठेवा. म्हणजे पुरुषाची इफिशियन्सी आहे 9, म्हणजे 9 8 72 गुणिला 6 भागिला 84 बरोबर. इथं ठेवलं तर इथं किती होतील, हे 18 9 162 बरोबर आहे. हे झाले 162 प्लस हे किती होतील, 28 गुणिला 6. 28 गुणिला 6 म्हणजे 28 दुने 56 बरोबर आहे. 28 दुने 56 म्हणजे 56 म्हणजे 150 ते आणि ते 18 म्हणजे 168. ठीक आहे. 168 प्लस हे किती होतील, 4 4 16 बरोबर आहे. 16 त्याच्यानंतर 16तून 4 गेले, 4 4 16 ना, 140 मधून 4 गेलेत म्हणजे उरतील किती, 156 बरोबर आहे का. चला ठीक आहे. ओके. यांची जर बेरीज केली तर किती येते बघा, 10 6 16चे 6 हातचाला 1, त्याच्यानंतर 3 18 18चे 8 हातचाला 1, त्याच्यानंतर 4 ओके गुणिला x अपॉन किती आहे 378. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं भाग तोडलं तर इथं भाग तुटेल 14 सकम 84. ठीक आहे. ओके. त्यानंतर इथं भाग तोडून बघू आपण, तर बघा 10 आणि 18. ठीक आहे. म्हणजे इथं 9चा भाग तुटेल. ठीक आहे. 9चा भाग म्हणजे 9 8 72 9 5 45 उरले 3 9 4 36. त्याच्यानंतर जर पुन्हा भाग तोडला आपण तर कितीचा भाग तुटेल, 2चा भाग तोडलं तर इथं येईल 4 आणि इथं किती येईल 27. चला ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर जर इथं 27चा भाग तोडून बघू आपण, 27 1 27 उरलेत किती 10 बरोबर आहे. तर 728 27 दुने 54 म्हणजे 14चा भाग तुटला. म्हणजे 14ला 14 खतम. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली मित्रांनो बघा, एक्सची व्हॅल्यू आली 4. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू आली 4. म्हणजे हे जे आहेत 18 पुरुष 28 स्त्रिया आणि 39 मुले किती 4 दिवसात किती कमवतील, 378 रुपये कमवतील. किती दिवसात, 4 दिवसात. ठीक आहे. कॉम्प्लिकेटेड काय उदाहरणं, ठीक आहे कॅल्क्युलेटिव्ह असतात काय उदाहरणं, पण आपल्याला ते कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे शेवटी. ठीक आहे. ओके. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू. काय म्हणत आहे, 3 नळ ABC, 3 नळ आहेत A B आणि C एका टाकीस 12 तासात भरू शकतात. चला ठीक आहे. तिघांना सोबत सुरू केले आणि 4 तासानंतर C बंद केला. म्हणजे याचा अर्थ ABC जे आहेत हे 4 तास सुरू होते कितीपैकी, 12 पैकी. म्हणजे भाग तोडला तर 4 1 4 4 3 12 म्हणजे 1/3 तर पाणी भरलं. ठीक आहे. आता B आणि C उर्वरित भाग 14 तासात भरत आहेत. म्हणजे A आणि B हा उर्वरित भाग किती असेल आता 2/3. हा किती तासात भरत आहेत, 14 तासात भरत आहेत. ओके. तर इथं भाग तुटला 27 म्हणजे A आणि B जर दोघांनी तो टाकी भरण्यास सुरुवात केली तर 7 3 21 तासात ते भरतील. ठीक आहे. तर एकटा C रिकामी टाकी किती तासात भरेल, तर बघा A B C 12 तासात भरू शकतात, A आणि B 21 तासात भरू शकतात. तर एलसीएम किती आहे 84. ठीक आहे. 12 7 84 आणि 21 84. बघा आपल्याला C काढायचं आहे तर A आणि B मायनस करावं लागेल. ठीक आहे. म्हणजे 7मधून A आणि Bची इफिशियन्सी मायनस केली म्हणजे उरलेत 3. तर अपॉन 3 इकडे करून टाका. ठीक आहे. तिथं 3चा भाग तोडून घ्या तर 28 3 किती होतात 84 होतात. ठीक आहे. म्हणजे C जो आहे 28 तासात ती टाकी भरू शकते एकटा. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. कार Aचा वेग 80 किलोमीटर प्रति तास आहे. चला ठीक आहे. ती 6 तासात काही अंतर गाठते. ओके. म्हणजे A जो आहे 80चा स्पीडने चालला आणि 6 तासात एक डिस्टन्स कवर करत आहे. म्हणजे sin 48
म्हणजे 480 किलोमीटर तो जाणार आहे. चला ठीक आहे. कार बी त्याच वेळेत एपेक्षा 60 किलोमीटर अंतर कमी गाठते. ठीक आहे, म्हणजे इथून 60 मायनस केलं आपण तर हा बीचा डिस्टन्स आहे किती, 420 किलोमीटरचा. ठीक आहे. तर बीचा वेग तर कार बीचा ताशी वेग किती. ठीक आहे, तर कार बीचा ताशी वेग किती काढायचा आहे. तर वेग काय असते आपली, स्पीड असते डिस्टन्स अपॉन टाईम. बरोबर आहे. ओके, डिस्टन्स किती आहे 420 आणि टाईम किती घेत आहे त्याच वेळेत म्हणजे 6 तासात. ठीक आहे, म्हणजे सायन्स आता 42 आणि त्याच्यावर एक 0 म्हणजे बीचा जो स्पीड आहे तो किती आहे 70 किलोमीटर पर आवर. ठीक आहे, बीची जी स्पीड आहे किती आहे 70 किलोमीटर पर आवर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 162 मीटर लांब रेलगाडी 54 किलोमीटर प्रति तास वेगाने एक प्लॅटफॉर्मला 44 सेकंदात ओलांडते. तर प्लॅटफॉर्मची लांबी किती. चला ठीक आहे, म्हणजे बघा इकडून एक रेलगाडी येत आहे आणि हा इकडे प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे, हे आहे 162 मीटरची आणि प्लॅटफॉर्म माहीत नाही आपल्याला, सध्या पकडू आपण एक्स. तर टोटल डिस्टन्स किती होईल ह्या दोघांची बेरीज, हा एकूण अंतर होईल ना, म्हणजे एकूण अंतर एक्स प्लस 162. बरोबर आहे. आता बघा डिस्टन्स काय असते नेहमी टाईम इंटू स्पीड असते. ठीक आहे, आता स्पीड किती आहे 54 गुणीला टाईम किती घेता 44 सेकंद गुणीला, बघा युनिट सारखे आहेत का, बघा हा मीटर आहे समजलं, इथं सेकंद आहे हे समजलं, पण हा किलोमीटर प्रति तासात आहे. बरोबर आहे, म्हणजे एकक वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेस काय करायचं 5/18 लावा. ठीक आहे, म्हणजे 18 3 54. बरोबर आहे, म्हणजे किती झाले हे झाले तुमचे 3×5 15. बरोबर आहे, 3×5 15 म्हणजे 15 गुणीला 44. ठीक आहे, 15 गुणीला जर 44 केलं तर किती होतील 660. बरोबर आहे, 15×4 60. बरोबर आहे, 15×4 60 आणि ते 60 म्हणजे 660. 660 मायनस 162. बरोबर आहे, ही एक्सची व्हॅल्यू निघेल. ओके, तिथं जर मायनस केलं आपण 60 गेले म्हणजे 600 आणि ते 500 मधून 2 गेले म्हणजे 498. बरोबर आहे, 498 मीटरची काय आहे लांबी आहे कशाची त्या प्लॅटफॉर्मची. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो की एक बोट प्रवाहाच्या दिशेने पॉईंट ए पासून बी पर्यंत चला आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ए पर्यंत परत येण्यास एकूण 4 तास लागतात. जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आणि शांत पाण्यातील बोटीचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे तर ए व बी मधील अंतर किती. चला ठीक आहे बघा. ओके, तर प्रवाहाच्या दिशेने जो वेग आहे त्याला व्ही पकडू आपण आणि विरुद्ध दिशेने जो वेग आहे त्याला यू पकडू छोटा. ठीक आहे, आता जर प्रवाहाच्या दिशेने जर तुम्ही जाता जिकडे पाणी वाहत चालला त्या दिशेने जर तुम्ही चालले तर काय तुमची स्पीड वाढेल, कारण की प्रवाहाचा वेग आणि तुमचा वेग हा ॲड होऊन जाईल. म्हणजे 2 आणि 4 म्हणजे किती झाले 6 किलोमीटर प्रति तास. हा झाला प्रवाहाच्या दिशेने वेग. विरुद्ध दिशेने काय होईल, तो जो प्रवाहाचा वेग आहे तुमचा जो स्पीड आहे कमी करेल. म्हणजे 4 मधून 2 गेले उरलेत किती 2 किलोमीटर प्रति तास. गोष्ट समजत आहे मित्रांनो. ह्या दोघातला जो डिस्टन्स आहे आपल्याला माहीत नाही, सध्या एक्स पकडू आपण. ठीक आहे, म्हणजे आपण चाललो एक्स डिस्टन्स 6च्या स्पीडने प्लस परत येतं एक्स डिस्टन्स 2च्या स्पीडने आणि ह्या टोटल वेळ किती लागत आहे 4 किलोमीटर प्रति तास. गोष्ट समजत आहे. ओके ठीक आहे, इथून क्रॉस केलं किंवा एलसीएम काढलं. एलसीएम किती आहे 6 म्हणजे याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, यालाही 3ने मल्टिप्लाय करून टाका. म्हणजे किती झाले 3x आणि 1x हा झाला 4x अपॉन 6 बरोबर 4. बरोबर आहे, तर 4ला 4 खतम झाले म्हणजे x बरोबर किती आले 6 किलोमीटर. ठीक आहे, म्हणजे त्या दोन बिंदूंमधील जो अंतर आहे तो किती आहे मित्रांनो 6 किलोमीटर आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन. ती रक्कम काय असेल जी 8% वार्षिक सरळ व्याजाच्या दराने 9 महिन्यात 1000 रुपये होईल. आता ही रक्कम जी आहे 1000 रुपये जी दिली आहे ही काय आहे व्याजासोबतची रक्कम आहे ना, म्हणजे हा रास आहे मित्रांनो. ठीक आहे, आणि रास काय असते रास काय असते व्याज प्लस रक्कम असते की नाही. ठीक आहे, ओके. आता आपल्याला ही रास दिली आहे आम्हाला माहीत आहे.
रक्कम आपल्याला माहीत नाही, व्याज आपल्याला माहीत नाही, ठीक आहे, काही गोष्ट नाही. चला एक गोष्ट करू आपण, काय आपल्याला ती रक्कम माहीत करून घ्यायची आहे. तर आपण काय करू, व्याज काढून टाकू अगोदर. व्याज काढून टाकू. व्याज काय असते, PRT अपॉन 100 असते ना. ओके. प्रिन्सिपल आपण एक्स पकडलं, म्हणजे जे रक्कम आपल्या जोडची आहे ती एक्स. रेट किती आहे, 8%चा. किती महिन्याचा व्याज आहे, टाईम किती आहे, 9 महिने, ठीक आहे. अपॉनमध्ये किती आहे, 100 गुणीला 12. वाय का बरं, कारण की हा महिन्यात आहे मित्रांनो, बरोबर आहे. आणि हा वर्षाला आपण जो व्याज आकारणी घेतो तो वर्षाची करतो, आणि वर्ष म्हणजे एका वर्षात किती महिने असतात, 12, म्हणून अपॉनमध्ये 12, ठीक आहे. हा महिन्यात दिला आहे म्हणून. चला ठीक आहे, ठीक आहे. इथं भाग तुटत आहे, 4 दुने 8 आणि 4 3 12, ठीक आहे. त्याच्यानंतर 3 3 9, ठीक आहे. ओके, म्हणजे किती झालं हे, 3 दुने 6x अपॉन 100. हा तुमचा काय झाला, हा तुमचा व्याज झाला, ठीक आहे. ओके. आता माझी जी रास आहे ती किती आहे, 1000 रुपये, ठीक आहे. हे कशी बनली, व्याज किती निघाला, 6x अपॉन 100, आणि माझी रक्कम किती आहे, x. गोष्ट समजत आहे. चला ठीक आहे. एलसीएम किती आहे, याच्या अपॉनमध्ये काहीच नाही, म्हणजे 1 असेल, म्हणजे इकडे गुणीला 100 इकडे, म्हणजे 6 प्लस 100 किती आहे, 106x अपॉन 100, बरोबर. तर हा इकडे चालला जाईल, म्हणजेच 106x बरोबर किती होईल, 1000, त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 1 लाख, ठीक आहे, बरोबर. म्हणजे x बरोबर 1 लाख अपॉन 106, ठीक आहे. ओके. आता प्रॉब्लेम आली, कारण की अपॉनमध्ये 106 आहेत. आता याला युनिट डिजिटने आपण सॉल्व करू शकतो का, ट्राय करून बघू. बघा 6 आणि 1 7 झाले, ठीक आहे. ओके, याला तोडलं तर हा 7 झाला, आणि वर तोडलं तर वर येते 1. आता अपॉनमध्ये जर 1 असेल तर गोष्ट इझी होईल, त्याला अपॉनमध्ये 1 आणू शकतो का, हो. बघा याला 4ने मल्टिप्लाय केलं तर वर पण 4ने मल्टिप्लाय करून टाका, म्हणजे हा किती होईल 4, आणि हा 728, म्हणजे किती झाले 8 आणि 2 10, 10 म्हणजे 1 आणि 0 म्हणजे 1, बरोबर आहे. म्हणजे अपॉनमध्ये 1 आलं, आणि वर किती आलं 4, म्हणजे युनिट डिजिट किंवा डिजिटल सम कुठं 4 येते ते बघू आपण, ठीक आहे. ओके, 4 कुठं येत आहे ते बघा. हे झाले तुमचे 8 आणि 1 9 खतम. त्याच्यानंतर 7 आणि 4 तिथे झालेत, 7 आणि 4 11, 11 म्हणजे 1 आणि 1 2, इथं तर 2 आले. त्याच्यानंतर 9 खतम, 8 आणि 1 9 खतम म्हणजे 4 आले, ठीक आहे. इथं 4 भेटले, इथं बघितलं आपण 9 खतम. त्याच्यानंतर हे झाले 4 आणि 4 8, 8 आणि 3 11, 11 म्हणजे 1 आणि 1 2. इथं बघितलं आपण तर त्यानंतर इथं बघा 8 आणि 8 16, 16 आणि 3 19 म्हणजे 1. ते एकाच ठिकाणी 4 मिळत आहेत तुम्हाला ऑप्शन बी मध्ये, ठीक आहे. तर बाय ऑप्शन तुम्ही डिजिटल समनी असे प्रश्न उडवू शकता, ठीक आहे. त्याचा आन्सर किती येईल, ऑप्शन नंबर बी 981.4 रुपये, ठीक आहे. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. एका संपत्तीची किंमत दरवर्षी त्याच्या प्रारंभिक वर्षाच्या तुलनेत 10% कमी होते. 10% म्हणजे किती असते मित्रांनो, 10% म्हणजे असते 1/10, ठीक आहे. आता कमी होता म्हणजे पहिले 10 होती, 1 कमी झालं 9 झाली. संपत्तीची वर्तमान किंमत 8,100 रुपये असेल तर 2 वर्षापूर्वीची तिची किंमत किती. तर 2 वर्ष म्हणजे हा पहिला वर्ष, हा दुसरा वर्ष. 10 होती पुन्हा 9 झाली, सक्सेसिव्ह केस लावली, म्हणजे होती 100 झाली 81. आता हे 81 कोणाचा बरोबर आहे, 81शीच्या बरोबर आहे, म्हणजे 1 कितीमध्ये तुटेल 100 मध्ये. ते आता इकडे गुणीला 100 करून टाका, म्हणजे किती येईल 10,000. तर अगोदर 2 वर्षापूर्वी ती रक्कम किती होती, 10,000 होती, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. एका आयताची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 23 मीटर अधिक आहे, ठीक आहे. म्हणजे ह्या जर लांबी x पकडू आणि रुंदी y पकडू, त्या दोघांमधला फरक जो आहे हा किती आहे 23 मीटर, बरोबर. जर त्या आयताच्या चारही बाजूंची बेरीज 206 मीटर आहे. आता आयताची जे परिमिती असते, काय असते परिमिती, ते किती असते मित्रांनो, परिमिती असते 2x + y असते का, लांबी प्लस रुंदी, बरोबर आहे. तर 206 बरोबर
ब्रॅकेटमध्ये एक्स प्लस वाय. तिथं भाग तोडलं तिथं किती येईल 103. हे झाली काय एक्स प्लस वाय. आता बघा पुन्हा कंडिशन आली एक्स प्लस वाय तुम्हाला मिळत आहे 103 आणि एक्स मायनस वाय आहे 23. तर एक्सची किंमत काढून टाकू आपण. एक्सची किंमत किती येईल ह्या दोघांची बेरीज म्हणजे किती होईल 126 बरोबर आहे. 126 भागीला 2 म्हणजे किती येईल 63 झालं. हे झाली लांबी. आणि रुंदी जर काढायची या दोघांची वजाबाकी करून टाका म्हणजे 80 भागीला 2 म्हणजे किती येईल 40 बरोबर. आता त्या आयताचे क्षेत्रफळ विचारले. क्षेत्रफळ काय असते आयताचे लांबी गुणिला रुंदी म्हणजे x × y म्हणजे 63 गुणिला 40 बरोबर आहे. 63 गुणिला 40 म्हणजे इकडे 0 ते येईल. त्याच्यानंतर साईनचे 24 म्हणजे 240 240 आणि 12 252 बरोबर आहे का. ठीक आहे. मीटरचा वर्ग म्हणजे त्याचा जो क्षेत्रफळ असेल किती असेल 2520 मीटरचा वर्ग. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. एका खोलीची लांबी रुंदी आणि उंचीचे गुणोत्तर आहे. लांबी रुंदी आणि उंची याचे जे गुणोत्तर आहे 3ला 2ला 1 बरोबर आहे. हे त्याचे रेशो आहे. ओके. चला जर खोलीचे घनफळ आहे 3072 ओके ठीक आहे. तर त्याची रुंदी किती ठीक आहे. तर बघा जर आयताकार खोली आहे ठीक आहे याला लंब इष्टिका चिती म्हणतो आपण. याचे जे घनफळ असते काय असते घनफळ काय असते L × B × H बरोबर आहे. घनफळ किती आहे 3072 बरोबर 3x गुणिला 2x गुणिला 1x ठीक आहे. तिथं 3ने भाग तोडला आपण तर कितीचा भाग तुटन 10. त्याच्यानंतर 24 × 72 चला ठीक आहे. इकडे भाग तोडलं तर इथं किती येईल 512 ठीक आहे बरोबर. हे किती झाले तुमचे x³ बरोबर म्हणजे x बरोबर किती येईल मित्रांनो 8 म्हणजे एक्सची जी किंमत आली ते 8 आली. ठीक आहे. आता आपल्याला काय पाहिजे रुंदी. रुंदी म्हणजे रुंदीचा रेशो आहे 2 म्हणजे 8 गुणिला 2 ठीक आहे. 8 गुणिला 2 म्हणजे किती होईल 16. 8 × 16 मीटर ठीक आहे. तर ऑप्शन नंबर बी याचा आन्सर आहे किती आहे 16 मीटर. नेक्स्ट क्वेश्चन की जर काय म्हटलं आहे x मायनस वर्गमुळात x बरोबर 90 असेल तर वर्गमुळात xची किंमत किती येईल. ठीक आहे. x मायनस वर्गमुळात x बरोबर 90 आहे. तर आपल्याला xची किंमत विचारली. ठीक आहे. ओके. मी एक काम करतो याला इकडे नेतो याला इकडे शिफ्ट करतो म्हणजे काय होईल बघा x मायनस 90 बरोबर वर्गमुळात x ठीक आहे. आता याला वर्गमुळातून बाहेर काढायचं मला तर काय करावं लागेल याचा वर्ग करावा लागेल. या कंडिशनमध्ये इकडे वर्ग होऊन जाईल. गोष्ट समजत आहे. तर इकडे वर्ग झाला तर काय होईल एक्सचा वर्ग मायनस 9 × 18 म्हणजे 180 x प्लस 90चा स्क्वेअर म्हणजे 8100 बरोबर झाला x. गोष्ट समजत आहे. आता हा इकडे आला म्हणजे काय होईल एक्सचा वर्ग मायनस 181 x प्लस 8100 बरोबर 0 ठीक आहे. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे दोन संख्या अशा पाहिजेत ज्यांचा गुणाकार प्लस 8100 आणि ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी मायनस 181 यायला पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा कोणत्या दोन संख्या असतील एक तर 100 गुणिला 81 करू आपण त्यावेळेसच मिळते बघा ह्या दोघांची बेरीज. आणि बघा हा प्लस आहे हा मायनस आहे तर बघा प्लस गुणाकार कधी येते दोन्ही मायनस असतील किंवा दोन्ही प्लस असतील. आता समजेन कसा इथून हा मायनस आहे तर दोन्ही मायनस राहते बरोबर आहे. ओके. इथून समजलं बघा दोघांचा गुणाकार 8100 आणि दोघांची बेरीज मायनस 181 ठीक आहे. म्हणजे एक्सची किंमत काय आहे साईन चेंज करून टाका 100 आणि 81 ठीक आहे. ओके. हे झाली एक्सची किंमत. ओके. आता बघा आपल्याला काय विचारलं वर्गमुळात एक्सची किंमत विचारली. वर्गमुळात एक्सची किंमत म्हणजे याचाही रूट काढावं लागेल आणि याचाही रूट काढावं लागेल. ठीक आहे. याचा रूट काढला तर हा होईल किती 10 आणि हा किती होईल 9. आता ऑप्शनमध्ये दोन्ही गोष्टी आहेत बघा दोन्ही गोष्टी आहेत. आता व्हेरीफाय करावं लागेल आपल्याला. तर बघा पहिली जर गोष्ट करत आहे मी एक्स घेतलं मी 100 तिथं 100 घेतलं आणि त्याचा 100चा वर्गमूळ किती येईल 10 तर आन्सर 90 भेटत आहे म्हणजे हा सॅटिस्फाय करत आहे. ओके.
बट त्याच्याच ठिकाणी जर मी 9 घेत आहे तर 9चा स्क्वेअर किती आहे 81 आणि 81 मायनस मी 9 करत आहे तर आन्सर किती येत आहे 72. पण आन्सर 72 आहे का इथं नाही आहे, म्हणजे बी ऑप्शन तर असणार नाही. म्हणजे याचा जो करेक्ट आन्सर आहे तो काय आहे ए 10. ठीक आहे ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. काय म्हणत आहे एका समबहुभुजाचा बाह्य कोन 72 अंशाचा आहे तर त्याच्या सर्व आंतरिक कोनांची बेरीज किती. चला ठीक आहे बघा, जर बेरीज काढायची आहे तुम्हाला, ठीक आहे बेरीज, तर काय करायचं एक फॉर्म्युला लक्षात ठेवा मित्रांनो. फॉर्म्युला काय आहे की n-2 × 180. ठीक आहे बस एवढा 180 डिग्री. चला एवढा फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे आणि फॉर्म्युला लक्षातही नाही राहत आहे तर मी तुम्हाला एक दुसरी पद्धत सांगतो. ठीक आहे ओके समजून घ्या पहिले. ठीक आहे आता n आपल्याला माहीत नाही, हा पहिले फाइंड आउट करावं लागेल. तर फाइंड आउट कसं करायचं बघा, 360 डिग्री अपॉन 72 करायचं. ठीक आहे का बरं, कारण की जो बहुभुज बनते हा सर्कलमध्ये बनते आणि ह्या सर्कलचा जो अँगल असते हा 360चा असते. तर 72 पंचे बरोबर आहे 360 होईल. ओके तर 5 - 2 गुणिला 180. ठीक आहे ओके म्हणजे 3 गुणिला 180. ठीक आहे ओके ओके. तर हे तर समजलं आपल्याला. 18 × 54 म्हणजे 540 डिग्री सगळ्यांची बेरीज आहे. ठीक आहे हे तर झाली बाय कशाने म्हणलो फॉर्म्युले, पण फॉर्म्युला लक्षात नाही. आता काय करायचं बघा, इथून पकडलं आपण की एक कोन बाहेरचा 72चा आहे. ठीक आहे 72चा बाहेरचा आहे. तर आतमधला किती असेल मित्रांनो, आतमधला किती असेल बघा. हा एक कोन आहे, इथं 2 कोन बनतात. जसं हा किती आहे बहुभुज आहे म्हणजे 5 त्याला भुज आहे म्हणजे असं असेल. ठीक आहे अशा प्रकारे 5 भुज. ठीक आहे तर ही स्ट्रेट लाईनचा जर विचार केला आपण एका, तर इथून हा असा बनत आहे. तर हा जर या साईडचा 72 आहे आणि हा पूर्ण टोटल किती असेल इथपासून इथपर्यंत 180 असेल बरोबर आहे. तर 72 मायनस केलं आपण इथून तर उरलेत किती 108 वरतीन 108. गोष्ट समजत आहे ओके. तर 108 हा एक साईडचा झाला. ठीक आहे असे किती आहेत 5 म्हणजे 108 गुणिला 5 करून टाका बरोबर आहे. म्हणजे हे किती येईल 5 आणि 8 × 5 = 40 म्हणजे 540. ठीक आहे तर हेही एक पद्धत आहे. किंवा डायरेक्ट फॉर्म्युल्याने जात असाल तुम्ही तर डायरेक्ट फॉर्म्युल्याने जा. ठीक आहे तर तुम्हाला दोन्ही पद्धती मी सांगितल्या आहेत, तुम्ही कोणते एकचा फॉलो करा. ठीक आहे आन्सर तर निघणारच आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. शेवटचा प्रश्न आहे आजचा. काय म्हणत आहे की एका भिंतीच्या मदतीने उभ्या राहिलेल्या एका शिडीचा उन्नयन कोन 45 डिग्री आहे आणि तिचा खालचा टोक भिंतीपासून 10 मीटर अंतरावर आहे तर भिंतीची उंची किती. चला ठीक आहे इथं आपण डायग्रामने थोडंसं समजून घेऊ सगळ्या गोष्टी. ठीक आहे ओके. एक हे आहे भिंत आहे ओके. ठीक आहे पकडलं आपण हे भिंत. ठीक आहे ओके आणि ही एक भिंत आहे आणि हिला लागून एक शिडी आहे. ठीक आहे ही शिडी लागली याला. गोष्ट समजून घ्या मित्रांनो, एकदा गोष्ट समजली की गोष्ट इझी होईल. ठीक आहे हे शिडी लागली. ठीक आहे आणि ह्या शिडीचा उन्नयन कोन म्हणजे हा किती आहे 45 डिग्रीचा. हा तर 90चा असेलच माहीतच आहे तुम्हाला. कितीचा आहे हा 90चा. हा 45चा आहे तर हाही कितीचा असेल हाही तर 45चाच असेल. ठीक आहे आता काय म्हणते तिचा खालचा टोक जो आहे तो भिंतीपासून 10 मीटर अंतरावर म्हणजे हा जो टोक आहे ह्या भिंतीपासून किती आहे 10 मीटर अंतरावर आहे. ओके चला आम्हाला समजलं. आता याचा रेशो किती राहते बघा 45 डिग्री 45 डिग्री आणि 90 डिग्री यांचा जो रेशो राहते हा राहते मित्रांनो 1/√2. ठीक आहे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि एक दुसरा रेशो असते 30 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्रीचा. याचा रेशो राहते 1√3/2. ठीक आहे दोन्ही लक्षात ठेवा. ठीक आहे आता बघा हे जे 10 आहे मीटर हे कोणत्या अँगलच्या समोरची बाजू आहे 45च्या म्हणजे आणि 45चा रेशो किती आहे 1 म्हणजे हा 1 बरोबर किती आहे 10 मीटर. तर आपल्याला काय पाहिजे भिंतीची उंची. तर भिंतीची जी उंची आहे ही आहे आणि याच्या समोरचा अँगल किती आहे बघा 45 म्हणजे याच्या समोरचा अँगल आपल्याला विचारला माहीत नाही x म्हणजे हा 1 बरोबर 10 तर हा x बरोबर पण किती असेल 10 मीटर. इझी बरोबर आहे. तर त्या भिंतीची जी उंची आहे ते किती आहे मित्रांनो 10 मीटर आहे. ठीक आहे तर कसं वाटले तुम्हाला हे आजचे 25 जे क्वेश्चन घेतले आपण ह्या सिरीजचे
मजा आली की नाही? ठीक आहे. याच्यानंतरही आपण असेच मजेशीर क्वेश्चन घेणार आहोत. ठीक आहे. आणि एकदम इझी करणार आहोत मॅथमॅटिक्सला. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि एक आणखीन गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील, काही असे प्रश्न जे तुम्हाला प्रॉब्लेम होत आहेत त्यांना सोडवताना किंवा डाऊट्स आहेत, तर असे डाऊटवाले क्वेश्चन तुम्ही मला मेल करा. मी माझी मेल आय डी खाली लिंक करत आहे. त्या मेल आय डीवर तुम्ही ते पाठवा. मी जेवढे पॉसिबल होऊ शकते त्या सगळ्या म्हणजे जेवढं मॅक्झिमम क्वेश्चन मी कवर करण्याचा प्रयत्न करेन आणि त्या कवर केलेला जे मॅक्झिमम क्वेश्चन आहेत तुम्ही पाठवलेले त्याच्यावर एक व्हिडिओ बनवतो आणि मग तो मी तुम्हाला पोस्ट करेन. कुठं? यूट्यूबवरच. ठीक आहे. तर आपण आणखीन असेच व्हिडिओ जे आहेत प्रश्न बघणार आहोत. तर आपण असेच प्रश्न आणखीन पुढच्या भागात बघणार आहोत या सिरीजच्या. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.